आज आपण बनवूया पनीरची भाजी, मुलांची फेवरेट व माझ्या पद्धतीने, अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि खायला पण खूप टेस्टी वाटत असते। चला तर बघूया ही पनीरची भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवत असते। याकरता मी 1 पाव पनीर घेतले आहे। या 1 पाव पनीर करता मी 1 कांदा, थोडीशी कलमी, 2 विलायच्या, 1 मोठी विलायची, थोडे काळे मिरे, हा मसाला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतला। त्यासोबतच दुसरा मसाला म्हणजे 2 टमाटर मी बॉईल करायला ठेवले आहे। आता हे पनीर स्वच्छ पाण्याने धुवून मी याचे छोटे छोटे तुकडे कापून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला क्यूब ज्या साईजचे हवे आहे त्या साईजचे पनीरचे क्यूब कापून घ्यायचे आहे। कापल्यानंतर याला एका कढईमध्ये तेल टाकून हलकेसे तळून घ्यायचे। आता जे टमाटर आपण बॉईल करायला ठेवले होते ते व्यवस्थित बॉईल झाले आहे। आता यामध्ये अर्धी शिमला मिर्च, थोडा सांबार आणि जे कांदे आपण गोल्डन ब्राऊन केले ते हे सोबत मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आपला मसाला आता व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता आपल्याला स्वच्छ पाण्याने पनीर धुवून त्याचे छोटे छोटे काप कापून कढईमध्ये हलकेसे तळून घेतल्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये हा मसाला वापरून आपल्याला भाजी बनवायची। पनीरचे तुकडे हलकेसे तळून झाल्यानंतर या तेलामध्ये मी जिरं, मोहरी, 1 तेजपान टाकले आहे। ते थोडे कडकडले की आपण जो कांद्याचा व टमाटरचा मसाला तयार केला होता तो यामध्ये टाकायचा आहे। हा मसाला आपल्याला तेलामध्ये भरपूर वेळ शिजू द्यायचा आहे। या मसाला शिजताना जेव्हा तेल वर येते त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकून घ्यायचे आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्या मसाल्यामध्ये तेल वर आले आहे। आता याच्यामध्ये गोडा मसाला, चवीनुसार मीठ, धने जिरे पूड आणि हळद हे संपूर्ण साहित्य टाकून शिजू द्यायचे आहे। हे मसाले व्यवस्थित शिजले तर आपली भाजी खूप टेस्टी बनत असते। अगदी मंद आचेवर हे जे मसाले आपल्याला शिजवायचे आहे। मसाल्याचा रंग बदलला त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चम्मच तिखट टाकायचं आहे। तुम्हाला कमी तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण यामध्ये आपण शिमला मिर्च टाकली त्याचा पण थोडा तेजपणा असतो। आपल्या चवीनुसार यामध्ये तुम्ही तिखट बनवू शकता। हिरवती थोड्या वेळ झाली की आपण जे पनीरचे क्यूब तळून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहे। ते पण थोड्या वेळ शिजवायचे आहे, कारण मसाल्यांची चव आपल्या पनीरला लागायला हवी। त्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढे पाणी हवे असेल तेवढे पाणी टाकायचे आहे। तुम्ही सुकी पनीरची भाजी पण करू शकता, पण हा जो मसाला मी वापरला आहे यामध्ये थोडा रसा करणार आहे। यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकून त्यानंतर उकळी आल्यानंतर यामध्ये सांबार टाकलेला आहे। गॅस बंद करून आपल्याला पनीरची भाजी खायला तयार। तुम्ही नक्की करून बघा। बघू शकता हा रसा किती घट्ट आलेला आहे। टमाटर प्युरीमुळे या रस्याला घट्टपणा आला आहे। तुम्ही अशा प्रकारची पनीरची भाजी बनवून बघा, अगदी हॉटेलसारखी टेस्ट वाटत असते। मुलांना पण खायला खूप आवडेल।